मारामध्ये ते हनुमंताचं मंदिर आहे, पिंपळाच्या पारावरती दर्शन झालं आणि आता मार्लेश्वरला जाऊया. म्हणजे काल आपण बघितलं तर अभिषेक झाला आणि कळसारोहण झाला आणि आज आहे सत्यनारायणची महापूजा. तर ती पूजा आता संपूर्ण थोड्या वेळा हळदी कुंकू होणार आहे. उत्सव झाला आणि हळदी कुंकू थोड्या वेळानं आणि संध्याकाळी असणार आहे हरिपाठ. तर चला आपण जाऊया. इथं आमच्या वहिनी पण आहेत आणि काल जे अभिषेक जो काल झाला ना म्हणजे कळसारोहण, तर काकी निशा काकी आणि किशोरबाई त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला कळसाचा आणि त्यानंतर कळसारोहण झाला. आणि ते आज हॉटेल व्यवसाय असल्यामुळं आज त्या हॉटेलमध्ये थोडं व्यवसाय दंग आहेत. आणि वहिनी आमच्या आलेल्या आहेत मुंबईवरून, सध्या मुंबई स्थित असतात वहिनी, व्हिडिओ आमच्या बघतात कंटिन्यू. चला जाऊया. हळदी कुंकू आहे ना आज तुमचं? हां हां स्वागत करता येईल. आमच्या गावातील आमचे बंधू दिनेश बोरके यांचा आगमन म्हणजे सकाळी 9:15च्या दरम्यान हनुमान जयंती उत्सव साजरा झाला. हनुमंताची जयंती उत्सव आहे तो सकाळी बरोबर 9:15च्या दरम्यान संपन्न झाला. जय बजरंगबली, पवनपुत्र हनुमान की जय. थोडी तांदूळ आणायचं अक्षय आणायला. कार्यक्रम चालू आहे तरी त्याचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा. आमचे बंधू दिनेश गुरव हे सुद्धा युट्यूबवर सह्याद्री मित्र या नावाने युट्यूब चॅनल चालू आहे. त्यांचं चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्यांच्या चॅनलला. भरपूर सबस्क्रायबर आहे. तर म्हणजे आपण आता इथे दर्शन घेतलं आहे. मारुतीचं दर्शन झालं, सत्यनारायणच्या पूजेचं दर्शन झालं आणि आज इथे आपल्या इथे मारामध्ये प्रभादेवीमध्ये राहणार आपला एक छोटासा सबस्क्रायबर आहे आणि यूट्यूबर पण आहे. आपण त्याचं नाव जाणून घेऊया, त्याच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव घेऊया आणि आपले व्हिडिओ तो कंटिन्यू बघतो. एक हे बघा, हे पिता पुत्र दोघी आहेत शिंदे आपल्या गावातील. तुझं नाव कसं? देवांश. व्हिडिओ बघतो, कसे वाटतात? आवडतात? मार्लेश्वरच्या 51 सारे व्हिडिओ आम्ही बघितलेले आहे. सर्व ज्या कार्यक्रमाला आम्ही स्वतः इथे शकत ते व्हिडिओ आम्ही तुमच्या मार्फत बघतो. त्याच्यामुळे तुमचेही धन्यवाद. आणि असे खूप व्हिडिओ मोठे बनवत राहा, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर वाढू नये आणि व्ह्यूज पण वाढतील तुमचे. आणि असे व्हिडिओ बनवत राहू म्हणजे आम्हाला पण ते मुंबईला बघता येते व्यवस्थित असेल. ओके, थँक्यू. असंच प्रतिक्रिया कळवत जावं म्हणजे आम्हाला जरा मोटिवेशन मिळतं, आम्हाला पण जरा जोश येतो. चांगलं काम आहे आणि व्हिडिओ पण खूप छान आहे. थँक्यू. यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं आमच्या मंडळाच्या यांच्याकडून त्यांचं स्थान व श्रीफळ देऊन सत्कार होतोय. तरी तो स्वीकारावा अशी आमची विनंती आहे. प्रशांत देसाई साहेब. तर म्हणजे आता बघा गर्दी कशी झाली आहे महिलांची. आता थोड्या वेळानं असणार आहे हळदी कुंकू. मंडळी मार्लेश्वरला आलात आणि दगडूचा शंख नाही वाजला असं कधीच होणार नाही. मार्लेश्वरला तुम्ही यात्रेला या, मार्लेश्वरच्या लग्नाला या किंवा अनेक कोणत्याही कार्यक्रमाला या, दगडूचा शंख ना वाजेल असं कधी होणारच नाही. दगडूचा शंख वाजला म्हणजे शंखध्वनीच्या निनादानं देव अगदी प्रसन्न झाले.
नैवेद्यम समर्पयामी. तसेच येणाऱ्या भगिनींसाठी हळदी कुंकू सुद्धा आहे इथे. हळदी कुंकाचा मान घेऊन प्रत्येक भगिनींनी जायचं. तर म्हणजे महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे, वाटपाला सुरुवात झाली. लाडू आणि लोणचं घेऊन त्या साईडने या जरा दोघं जण. त्या पंक्तीला लोणचं लाडू मी सर्व भाविकांना नम्रतेची विनंती. आज इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सर्व भाविकांची महापूजा आहे. मला सांगतो की आमचे हे मित्र, आमच्या गावातील दिनेश गुरव यांचं सह्याद्री कोकण असं यूट्यूब चॅनल आहे. ते सबस्क्राईब करा आणि ते चॅनलवरती ज्या ज्या व्हिडिओ असतील त्या तुम्ही मनसोक्त बघा. तुम्हाला इकडचा मारेगावचा पूर्ण इतिहास, मार्लेश्वरचा इतिहास तुम्हाला पाहायला मिळेल त्या चॅनलवरती. अशी चांगल्या प्रकारे अशी खूप ठिकाणी अशी व्हिडिओ बनवले. सगळ्या लोकांना एक विनंती करेन, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा सह्याद्री कोकण. अगदी उत्सवापासून तर चुलीपर्यंत काय जेवण असेल ते पण. आणि खूप खूप चांगला अगदी आपला मोठा उत्सव असो, लहान उत्सव असो, घरगुती कार्यक्रम असो, अगदी लग्न, बारसा, हळद, पूजा, सार्वजनिक कार्यक्रम, क्रिकेट यापासून सगळ्या अगदी अशा सगळ्याच याचं तुम्ही चित्रीकरण करता. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. लोकांना सुद्धा पाहायला मिळतं, लोकांना बरं वाटतं की आपल्याला घरगुती पद्धतीचं काहीतरी बघायला मिळतंय. त्याबद्दल लोकसुद्धा खूप खुश होतात. असंच तुमच्या कार्याला सलाम, तुमचं कार्य असंच पुढे जोमाने जावं ही मी मारुतीचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि म्हणजे आपल्या इथे आपल्या मारेगावातील एक सिने कलाकार आहेत. म्हणजे आमच्या मारेगावातील रमेशजी सावंत आहेत, त्यांच्या सुनबाई आहे. आणि त्यांनी देवयानी सिरियलपासून त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या मारेगावचं नाव ज्यांनी या सिरियल क्षेत्रामध्ये, टी व्ही क्षेत्रामध्ये नेलं असं आपल्या इथं उपस्थित आहेत. त्यांची ओळख करून देतो. तर म्हणजे बघा, तुमचं नाव सांगा. सौ प्राची प्रदीप सावंत उर्फ भारती सावंत. प्राची प्रदीप सावंत उर्फ भारती सावंत. भारती सावंत म्हणून ओळखतात गावामध्ये जास्त करून. आणि हा टी व्ही सिने कलाकार आहेत. मॅडम, कोणत्या सिरियलमध्ये जास्त प्रसिद्ध झालं? पुढचं पाऊल, देवयानी, अस्मिता, बाकी आता नवीन नवीन सगळ्या. आता खरं म्हटलंच तर आम्हाला आता नाव पण आठवत नाही. अनेक सिरियल म्हटलं, त्या अनेक सिरियलमध्ये यांनी काम केलं आणि आमच्या मारेगावासाठी एक आणबाण शान असे एक टी व्ही कलाकार. थँक्यू मॅडम. आमच्या मारेगावचं नाव असंच टी व्हीवरती राहू दे आणि तुम्ही सतत टी व्हीवरती दिसाल याची अपेक्षा करतो. आणि आपलं मारेगाव, आपलं मारेगाव, हां, आणि आपलं मारेगाव टी व्हीवरती दिसू दे तुमच्या रूपामध्ये. धन्यवाद. प्रसिद्ध उद्योजक आणि प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक साखरपा गावातील आपले बापू शेट्टे साहेब यांचा सत्कार, या ठिकाणी सत्कार एक मायेची उद्गार, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि पवित्र असं श्री क्षेत्र मार्लेश्वरची प्रतिमा त्यांना देऊन यथोचित असा सन्मान केला जातोय मंडळाच्या वतीनं. ते स्वीकारताना बापू शेट्टे साहेब आणि त्यांचे परिवार. धन्यवाद साहेब. आज
पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, नमो श्री सद्गुरु देवनाथ महाराज की जय, नमो श्री सद्गुरु दत्तनाथ महाराज की जय, गावी माते की जय, बजरंग बली की जय, अमेश्वर महाराज की जय, हनुमान महाराज की जय। रामकृष्ण Thank you.
तर म्हणजे मार्लेश्वरवरून आलो आणि आता घरी इथं पोचतोय, जवळच आहे घर. पण तोपर्यंत बघा मार्लेश्वरवरून मी अगदी हनुमान जयंती उत्सव साजरा करून आलो. हनुमान जयंती पार पाडल्यानंतर मार्लेश्वरला जे मार्लेश्वरच्या देवामध्ये म्हणजे मार्लेश्वरच्या गाभाऱ्यामध्ये जे साप आढळतात ना, त्या सापाचं दर्शन आजही मला इथं झालं आहे बघा. हे बघा, आणि तो रस्त्यामध्ये होता. मग तो सुखरूप जाण्यासाठी जरा थोडा वेळ इथं उभा राहिलो आणि आता बघा तो गेला आहे. हा बघा, दिसला? हा बघा, इथे गेला. हा, मी पण अशी चांगली बॅटरी वगैरे लावले डोक्याला. दिसतोय काय माहीत नाही मी तुम्हाला, पण बॅटरी लावली डोक्याला. वाजलेत रात्रीचे 9:30. चला आता घरी जाऊया, घरी वाट बघते.